स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पड़घा में लगातार 10 साल से जो है गुड़ी पड़वा निमित्त भव्य शोभा यात्रा निकाला जाता है। हम आपको बता दें कि हिंदू मान्यता के हिसाब से गुड़ी पड़वा जो है साल का पहला दिन होता है। तो इस अवसर पर जो है हर जगह जो है हर गांव वाले जो है कि गुड़ी पड़वा जो है पर्व की तरह से मनाते हैं। इस अवसर पर आप देख सकते हैं कि माननीय श्रीकांत गायकड़ साहब, रवि पाटिल साहब, शैलेश विड़वी साहब, संजय दादा पाटिल साहब और भी बहुत सारे मान्यवर वहाँ पे उपस्थित थे और इसमें उन्होंने भाग लिया। तो चलिए हम लेते हैं मान्यवरों से शुभेच्छा, वो क्या कहते हैं इस पर्व को। आज गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची ही सुरुवात ही बघितली गेली तर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहाने जल्लोषाने या शोभायात्रेचं आयोजन करून या नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। आपल्या ह्या माध्यमातून प्रथमतः सर्वांनाच मी गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। येणारं हे नवीन वर्ष सर्वांनाच सुखाचं, आरोग्याचं, संपदा धनसंपदाचं जावं या आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना शुभेच्छा देतो। आपला हा चैत्र पौर्णिमेचा नवीन पहिला दिवस, आपण हा गुढीपाडवा प्रत्येकाच्या घरोघरी नवीन ही गुढी उभारून या नववर्षाचं आपण स्वागत करत असतो। प्रत्येकाच्या या आयुष्यामध्ये सगळ्यांना सुख शांती, आरोग्य नांदो, आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो, विनंती करतो, प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांनाच नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। या पडघा शहरामध्ये अनेक वर्ष या गुढीपाडव्याच्या निमित्ताने इकडची सगळी मंडळी एकत्रित येऊन ही अतिशय मोठ्या उत्साहाने शोभायात्रा काढत असतात आणि गुढीपाडव्याच्या या पावन पर्वावर पडघ्यामध्ये होत असलेल्या या गोहाडा गावदेवी उत्सवाच्या निमित्ताने ही मोठी ही यात्रा 2-3 दिवस इथे या पडघा शहरामध्ये चालत असते। आपण बघितलं गेलं तर सगळीकडे या बाजारामध्ये अनेक पाळणे आलेले आहेत, त्यात दुकानं वेगळी आलेली आहेत। म्हणजे हा सण उत्सव मोठ्या उत्साहाने या शहरामध्ये अतिशय जल्लोषाने उत्साहाने साजरा होत असतो आणि सर्वच या परिसरातील मंडळी या यात्रेमध्ये सहभागी होऊन नवीन वर्षाचं स्वागत करत असतात। धन्यवाद। आज गुढीपाडव्यानिमित्त पडघा गावातील सर्व नवतरुण तरुणी तसेच सर्व प्रतिष्ठित मंडळी आम्ही या गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढत असतो। वेगवेगळे पोशाख आणि एक राम लक्ष्मण सीतेचं मिरवणूक आम्ही या संदर्भात याच्यातून एक काढत असतो आणि या पडघा गुढीपाडव्यानिमित्त पडघा गावात एक मोठी यात्रा आम्ही भरवतो। त्यात सर्व उपस्थित गावातील इतर गावातील 40-45 गावं असतील, या गावातील सर्व या यात्रेचा एक चांगला उपभोग घेत असतात। या गुढीपाडव्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि पुढील आयुष्य सर्वांना सुख समाधानाचे जावो ही मी इच्छा प्रकट करतो। धन्यवाद। हिंदू नववर्षाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। पडघा गावातील शोभायात्रेसाठी जमलेले सर्व नागरिक रहिवासी हे सर्व एकजुटीने शोभायात्रा काढतात आणि आनंद
व्यक्त करतात. आपले हिंदू नववर्ष जो आहे याचा उत्साह जो आहे तेव्हा तुम्हाला सर्वांना इथे दिसत आहेत. आणि जो कार्यक्रम गेले 8 ते 10 वर्ष झाले असतील ना. कार्यक्रम जो 10वा वर्ष आहे. 10 वर्ष झाले शोभायात्रा ही पडग्यामध्ये सुरुवात केली आणि ही कायम स्वरूपी चालू राहील असे गावकऱ्यांच्या वतीने सर्वांना ग्वाही देतो. आणि या सुंदर कार्यक्रमामध्ये सर्व गावकरी आणखीन उत्साहामध्ये यावे असे सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.